हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा YouTube चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी दिली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य विभागाची वॅकन्सी लवकरच दिसणार आहे तर याच्यासाठी आपण आरडी फार्माचं स्पेशल क्वालिटी स्टडी मटेरियल पण प्रोव्हाइड करतोय. तर हे स्टडी मटेरियल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आरडी फार्माचा जो ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता, किंवा तुम्हाला आरडी फार्माची आरोग्य विभागाची फार्मसीची बॅच पाहिजे असेल तरी पण व्हॉट्सअप वरती कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा मित्रांनो, तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स कोर्स पाहिजे असेल जो की आता न्यू बॅच स्टार्ट होणार आहे त्याच्यासाठी पण या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. मित्रांनो, इथे जर बघितलं ना, एम्स भुवनेश्वर पासून पण एक वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मित्रांनो, सोबतच आपण जर बघितलं तर एम्स जे भोपाळ आहे, तर हे जे एम्स आहेत, एम्स भोपाळ मध्ये आणि एम्स भुवनेश्वर मध्ये दोन्हीकडे पण वॅकन्सी नोटिफिकेशन इकडे आलेलं आहे. तर मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने मला मेसेज केलेला की सर एम्सची वॅकन्सी आलेली आहे, तुम्ही व्हिडिओ नाही बनवला. तर त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवावा लागला. तर याच्यामध्ये रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर इथे जर तुम्ही जॉब ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये गेलात तर इथे जो मित्रांनो, इथे जे सेकंड नंबरचं नोटिफिकेशन आहे तर इथे ऑल मध्ये गेल्याच्या नंतर जे नोटिफिकेशन असणार आहे ना, त्याच्यामध्ये एम्स भोपाळ आणि भुवनेश्वर दोन्हीकडे वॅकन्सी असणार आहे. तर इथे पहिल्यांदा आपण भुवनेश्वरचं बघू. तर याच्यामध्ये जे असं एबीसी पोस्टचं नोटिफिकेशन आहे तर तिची पीडीएफ आपण डाउनलोड करून बघितले. तर एम्स भुवनेश्वर मध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये सिनियर फार्मासिस्टची पोस्ट आहे. इथे बघितल्याच्या नंतर सिनियर फार्मासिस्टच्या 3 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर फार्मासिस्ट ग्रेड फर्स्टच्या 11 पोस्ट आहेत. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, चीफ फार्मासिस्टची 1 पोस्ट आहे. म्हणजे या नोटिफिकेशन मध्ये टोटल 15 पोस्ट आहेत. आणि मित्रांनो, या ज्या 15 पोस्ट आहेत आणि सोबतच एम्स भोपाळ मध्ये 14 पोस्ट असणार आहेत. तर यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया दोन्हीकडे सेम असणार. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल तो पण आपण बघणार आहेत. आणि मित्रांनो, या ज्या पोस्ट आहेत ना, या सर्व पोस्ट मित्रांनो प्रमोशनल पोस्ट आहेत. म्हणजे मित्रांनो, या पोस्ट साठी कुठलाही फ्रेशर स्टुडंट इलिजिबल नाहीये. म्हणजे मित्रांनो, जे ऑलरेडी गव्हर्नमेंट मध्ये जॉब करतायत तर तशा स्टुडंट साठी ही पोस्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या बॉडीवरती काम करताय, तिथे जर बघितलं ऑफिसर्स अंडर सेंट्रल स्टेट यूटी गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी स्टेशनरी बॉडीज ऑटोनॉमस बॉडीज रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन होल्डिंग अॅनालॉग पोस्ट ऑन रेग्युलर बेसिस. ऑर मध्ये जर बघितलं तर विथ 6 year रेग्युलर सर्व्हिस इन ग्रेड फार्मासिस्ट ग्रेड सेकंड इन ग्रेड पे 2800. म्हणजेच मित्रांनो, तुमचं जर गव्हर्नमेंट जॉब करतानाचा एक्सपिरियन्स असेल, इथे जरी बघितलं तर 6 वर्षाची एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर याच्यामध्ये हे प्रमोशनल पोस्ट असणार आहेत. तर इथे कुठल्याही फ्रेशर स्टुडंटला इलिजिबल केलेलं नाहीये. तर हाच रिझन होता की आपण तो व्हिडिओ बनवला नाही. पण खूप साऱ्या स्टुडंटने काय केलं मित्रांनो, इथे इन्क्वायरी केली. त्यांना वाटलं की या वॅकन्सीज अदर चॅनलवर त्यांनी बघितलेलं असेल आणि त्यांनी मला व्हॉट्सअप वरती मेसेज केला, मोबाईल वरती खूप सारे कॉल केले की सर ही वॅकन्सी आहे, मला फॉर्म भरायचा आहे. पण मित्रांनो, एम्स भुवनेश्वर असेल, एम्स भोपाळ असेल तर हे सर्व प्रमोशनल पोस्ट आहेत. तर याच्यासाठी कुठलाही फ्रेशर स्टुडंट बी फार्म स्टुडंट इलिजिबल नाहीये, ते प्रमोशनल पोस्ट आहेत. तर मित्रांनो, असे जे आपल्या आरडी फार्माचे आपल्या चॅनलवरती जोडलेले लोक आहेत, जे ऑलरेडी त्यांचा एक्सपिरियन्स 5 वर्ष 6 वर्ष असेल, तर असे सर्व स्टुडंट या ज्या वॅकन्सीज आहेत याचं बेनिफिट घेऊ शकतात. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही अपडेट येतात आणि जे काही महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली आरोग्य विभागाची बॅच घ्यायची असेल किंवा स्टडी मटेरियल घ्यायचं असेल तर आपला जो आरडी फार्माचा ऑफिशियल नंबर आहे हा, यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. किंवा फार्माकोव्हिजिलन्सची बॅच जॉईन करायची असेल तरी पण मित्रांनो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू ऑल.